Gajanan sir. Welcome you to my YouTube channel Learn with Gajanan. So friends, today we are going to learn about the figures of speech. As you know, while reading poems, you often come across with this topic, figures of speech. मराठीमध्ये ज्याला आपण अलंकार म्हणतो. One of the most important topics. Friends, in rhetoric, figures of speech are used to make a verse or poem impressive. एखादी कविता इम्प्रेसिव्ह करण्याकरिता कवितेमध्ये कवी फिगर्स ऑफ स्पीचचा वापर करत असतो. मराठीमध्ये ज्याला आपण अलंकार म्हणतो. As the ornaments decorate the body of a lady and adds to her beauty, in the same way figure of speech also decorate the poem and adds to its beauty. ज्या प्रकारे दागिने किंवा अलंकार एखाद्या स्त्रीला सुशोभित करतात, तिच्या सौंदर्यामध्ये वाढ करतात, अगदी त्याच प्रकारे कवी सुद्धा आपल्या कवितेमध्ये हे फिगर ऑफ स्पीच टाकत असतो. म्हणजे एक प्रकारची ती ऑर्नमेंट्स असते की ज्याच्यामुळे कवीला वाटते की त्याची पोयम इतरांपेक्षा उठून दिसावी, इम्प्रेसिव्ह दिसावी. या टॉपिकला मित्रांनो एकतर इन द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ examination as well as in your speaking, this is very important. So friends, the first figure of speech is simile. मित्रांनो, सिमिलीला आपण उपमा अलंकार असं म्हणतो. When we compare two different things having at least one point in common, it known as simile. काय असते जेव्हा आपण दोन वेगवेगळ्या वस्तूंची तुलना करत असतो, हॅव्हिंग द वन सेम पॉईंट आणि त्यांच्यामध्ये एक सेम पॉईंट असते, अशा टू डिफरंट थिंग्स जेव्हा आपण कम्पेअर करतो त्याला आपण सिमिली म्हणत असतो. अँड दिस सिमिली इज युजली इंट्रोड्यूस बाय वर्ड्स लाईक, सो, ॲज. आणि सिमिली जे आहे हे नेहमी लाईक, सो, ॲज सारख्या शब्दांनी इंट्रोड्यूस केलेलं असते. म्हणजेच ज्या वाक्यामध्ये दोन वस्तूंचा कंपॅरिझन केलं जाते आणि त्यामध्ये लाईक, ॲज, सो सारखे शब्द असतात, तेव्हा तुम्ही म्हणू शकता ते एक्झाम्पल सिमिलीच आहे. आपण काही इथे एक्झाम्पल्स घेऊ, त्यावरून तुमची आयडिया क्लिअर होईल. एक्झाम्पल नंबर 1, हर फेस इज लाईक द मून. बघा इथे, हर फेस इज लाईक द मून. देर इज अ डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन हर फेस अँड द मून युजिंग वर्ड लाईक. पहा इथे हर फेस इज कम्पेअर्ड टू द मून. हर फेसची तुलना द मूनशी केलेली आहे आणि इथे इट इज इंट्रोड्यूस बाय युझिंग लाईक. लाईक हा शब्द वापरलेला आहे. सो ॲपरंटली दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ सिमिली. याला एक्सप्लेन करताना मित्रांनो आपण असं लिहू शकतो, दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ सिमिली. हिअर हर फेस इज डायरेक्टली कम्पेअर टू द मून युझिंग लाईक. म्हणजे सिमिलीचं एक्सप्लेनेशन जेव्हा तुम्हाला लिहायचं असेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारचं एक्सप्लेनेशन लिहू शकता. फक्त याच्यामध्ये ज्या डिफरंट थिंग्ज असतात त्याला इथे तुम्हाला चेंज करायचं आहे. ओके. सेकंड, लाईफ इज लाईक अ ड्रीम. बघा, हे सुद्धा एक सिमिलीचं उदाहरण होईल. हिअर लाईफ इज डायरेक्टली कम्पेअर टू अ ड्रीम युझिंग वर्ड लाईक. बघा, इथे सुद्धा लाईफची तुलना ड्रीमशी केलेली आहे आणि काय आलेलं आहे, लाईक आलेलं आहे. म्हणून हे उदाहरण कशाचं होते, सिमिलीचं होते. एक्सप्लेन करायचं झालं तर दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ सिमिली. हिअर लाईफ इज डायरेक्टली कम्पेअर टू अ ड्रीम युझिंग लाईक. ओके. थर्ड, आय वॉन्डर्ड लोनली ॲज ए क्लाउड. आय वॉन्डर्ड लोनली ॲज ए क्लाउड. इथे कशा झालेलं आहे, आय वॉन्डर्ड लोनली, लोनलीनेस सांगितलेलं आहे. ॲज ए क्लाउड म्हणजे क्लाउड जसं लोनली असते तशा प्रकारे मी सुद्धा लोनली वॉन्डर्ड करत होतो. म्हणजे याच्यामध्ये ॲज हे वर्ड आलेलं आहे. आय, द लोनलीनेस ऑफ आय इज कम्पेअर टू क्लाउड युझिंग वर्ड ॲज. सो दिस इज ऑल्सो ॲन एक्झाम्पल ऑफ सिमिली. देन ट्रिम्बलिंग लाईक वेव्स. इथे आपण बघतो की ट्रिम्बलिंग लाईक वेव्स, वेव्सप्रमाणे ट्रिम्बलिंग होणे, थरथरणे. इथे आपण इनकम्प्लीट सेंटेन्स आहे, पण इथं हर बॉडी इज ट्रिम्बलिंग लाईक वेव्स. म्हणजेच हर बॉडी इज कम्पेअर टू waves, trembling of waves using word like. So this is also example of simile. Then the kingfisher is not as proud as peacock.
बघा याच्यामध्ये द किंगफिशर आणि पिकॉक यांच्यामध्ये निगेटिव्ह कंपॅरिझन आहे. वर्ड कोणते आलेले आहे ॲज. म्हणून हे सुद्धा सिमिलीचं उदाहरण होईल. एक्सप्लेन करताना आपण म्हणू द किंगफिशर इज डायरेक्टली कम्पेअर टू द पिकॉक युझिंग वर्ड ॲज. देन हर हेअर फ्ल्यू लाईक अ काईट इन द हेवनली हाईट. बघा इथे सुद्धा लाईक हा शब्द आलेला आहे. हिअर हर हेअर इज डायरेक्टली कम्पेअर टू अ काईट युझिंग वर्ड लाईक. तिच्या हेअरची तुलना काईटशी केलेली आहे लाईक हा शब्द वापरून, आणि म्हणून हे सुद्धा कशाचं उदाहरण होईल, सिमिलीचं. एक्सप्लेन करताना आपण म्हणू शकतो दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ सिमिली. हिअर हर हेअर इज डायरेक्टली कम्पेअर टू अ काईट युझिंग वर्ड लाईक. ओके मित्रांनो, हे अशा प्रकारचं पहिलं फिगर ऑफ स्पीच आहे सिमिली. त्यानंतर आपण दुसरं फिगर ऑफ स्पीच बघणार आहोत, मेटॅफर. अगदी त्याच्याशीच संबंधित असणार आहे मेटॅफर, ज्याला आपण म्हणतो रूपक अलंकार. व्हॉट इज मेटॅफर? अ मेटॅफर इज ॲन इम्प्लाइड सिमिली. हे सुद्धा एक प्रकारची सिमिलीच आहे, परंतु हे इम्प्लाइड सिमिली आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अझूम करावं लागते, मिनिंग गृहीत धरावं लागते. वी कम्पेअर थिंग्स विदाऊट वर्ड्स लाईक सो अँड ॲज. इथे सुद्धा आपल्याला दोन वस्तूंमध्ये कंपॅरिझन दिसणार आहे, परंतु हे कंपॅरिझन कसं असेल, इनडायरेक्ट असेल. म्हणजे याच्यामध्ये कंपॅरिझन करताना लाईक, सो किंवा ॲज सारखे शब्द असणार नाही. एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे मित्रांनो, कंपॅरिझन सिमिली आणि मेटॅफर दोघांमध्येही असते. जिथे सो, लाईक, ॲज सारखे शब्द असतील त्याला म्हणा सिमिली, आणि जिथे कंपॅरिझन केलं असते परंतु लाईक, सो, ॲज सारखे शब्द नसतात त्याला म्हणा मेटॅफर. आपण हे एक्झाम्पल्सवरून बघूया. एक्झाम्पल नंबर 1, ही वॉज ए लायन इन द फाईट. ही वॉज अ लॉयन इन द फाईट. बघा, ही वॉज ए लायन इन द फाईट. फाईटमध्ये तो लॉयन होता, मीन्स ही इज कम्पेअर टू अ लॉयन. बट डू यू सी वर्ड्स सच ॲज लाईक, सो अँड ॲज. बघा या सेंटेन्समध्ये तुम्हाला हीची कंपॅरिझन लॉयनशी केलेली आहे, पण इथं लाईक, सो, ॲज सारखे शब्द आलेत का? बिलकुल नाही आलेत. म्हणजेच कंपॅरिझन आहे परंतु डायरेक्ट नाही आहे, आणि म्हणून याचं एक्सप्लेनेशन तुम्ही लिहू शकता. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ मेटॅफर. देअर इज ॲन इनडायरेक्ट आर इम्प्लाइड कंपॅरिझन बिटवीन ही अँड लॉयन. ओके, सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. लाईफ इज अ ड्रीम. बघा इथे सुद्धा दिसते तुम्हाला लाईफ इज इनडायरेक्टली कम्पेअर टू अ ड्रीम विदाऊट युझिंग लाईक आर सो आर ॲज. याच्यामध्ये लाईफची तुलना ड्रीमशी केलेली आहे, परंतु लाईक, सो, ॲज सारखे शब्द नाहीत, म्हणजेच कंपॅरिझन ही इनडायरेक्ट आहे, आणि म्हणून हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, मेटॅफर. याला एक्सप्लेन करताना आपण का लिहू, दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ मेटॅफर. देअर इज ॲन इनडायरेक्ट आर इम्प्लाइड कंपॅरिझन बिटवीन, एक वर्ड इथं टाकायचा लाईफ आणि दुसरं ड्रीम. म्हणजे एकच एक्सप्लेनेशन तुम्ही वापरू शकता, फक्त इथं असणारे जे नाउन्स आहेत किंवा ज्या थिंग्स आलेल्या आहेत त्या तुम्ही इथं रिप्लेस करायच्या. एक्झाम्पल नंबर 3, द कॅमेल इज द शिप ऑफ द डेझर्ट. द कॅमल इज द शिप ऑफ द डेझर्ट मीन्स द कॅमल इज कम्पेअर टू द शिप ऑफ द डेझर्ट. इनडायरेक्ट कंपॅरिझन. सो दिस इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ मेटॅफर. नेक्स्ट, ही इज नाऊ इन द इव्हनिंग ऑफ लाईफ. इन द इव्हनिंग ऑफ लाईफ इज यूज्ड हिअर फॉर ओल्ड एज. ओल्ड एज म्हणायचं आहे, पण इथे सांगितलेलं आहे इव्हनिंग ऑफ लाईफ. हे सुद्धा मेटॅफरचं उदाहरण होईल. ऑल द वर्ल्ड्स अ स्टेज मीन्स ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज. हिअर द वर्ल्ड, ऑल द वर्ल्ड इज indirectly compared to a stage without using like, so or as. So this is also an example of metaphor. If you don't listen to the sounds of life, यामध्ये तुम्ही बघू शकता, if you don't listen to the sounds of life, इथं the sounds of life means different experiences of life, means the sounds of life, there is an implied meaning of different experiences of life. So this can be also an example of metaphor. एक गोष्ट पुन्हा आपण इथे बघूया, सिमिली आणि मेटाफर हे जास्त क्लिअर करण्यासाठी इथं आपण एक पॅरागॉन स्लिपरचं उदाहरण घेणार आहोत. बघा इथे एक फरक पाहू. पॅरागॉन इज लाईक अ फ्लावर अंडर युअर फीट, आणि सेकंड सेंटेन्स पॅरागॉन इज अ फ्लावर अंडर युअर फीट. बघा याच्यामध्ये पॅरागॉन इज लाईक अ फ्लावर मीन्स पॅरागॉन इज कम्पेअर टू अ फ्लावर डायरेक्टली बिकॉज देअर इज वर्ड लाईक. ओके, and in second sentence paragon is a flower under your feet. Do you see a word like?
No, there is comparison between paragon and flower, but the comparison is implied or indirect. This is the difference. Through this difference, you can easily define what is simile and what is metaphor. So first is the example of simile, because there is like and comparison between paragon and flower. In the second example, there is comparison but indirect comparison without using like. So the second example is metaphor. So friends, here we have learnt about the figures of speech, simile and metaphor. I hope you would like and understand this video. So to get more videos, please keep watching my videos so that you can get to watch more useful videos about English grammar. I request you, please like, share and subscribe my channel so that you will get each notifications of my videos. Thank you very much for watching my video.